नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र, त्याला सेतू केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र असे म्हणतो. तर या केंद्राची संख्या वाढणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही केंद्र वाढणार आहेत आणि घरपोच सेवा सुद्धा मिळणार आहे. अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. काय माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, हे महासंवादचं ऑफिशियल पेज आहे. याच्यावरती तुम्हाला वरती तारीख पाहायला मिळेल, 9 एप्रिल 2025, वार बुधवार आहे. तर याच्यामध्ये आपली सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढविणे आणि सेवा दरवाढीबाबतची माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदन दिलेलं आहे. आता आशिष शेलार यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण खाली चर्चा करूया. राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ आणि जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढविणे, या केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरवाढीबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदन केले. म्हणजे काय आहे की जे आपली सेवा सरकार केंद्र जे आहे त्याची संख्या वाढवायची, याच्याबद्दलचं जे स्वतःचं मत आहे, तर ते मत किंवा निवेदन जे म्हणतो ते आपण त्यांनी विधानसभेत मांडलेलं आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की राज्यातील ग्रामीण शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळवण्यासाठी लागणारा श्रम, निधी, वेळ या अपव्यय टाळता यावा. त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध मुदतीत विविध भागांच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यामध्ये आपली सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु लोकसंख्येच्या तुलनेने आपली सरकार सेवा केंद्राची संख्या कमी असल्याने आपली सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यास सुधारित निकष जाहीर केलेले आहेत. म्हणजे काय आहे की लोकांना त्या गोष्टीचा फायदा घेता येत नाहीये. आपले सरकार तेवढं लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, असं यांचं म्हणणं आहे. आता त्याच्यामध्ये सुधारित जे निकष आहेत, तर ते सुधारित निकष त्यांनी सांगितलेले आहेत की 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत असेल तर तिथं सेवा केंद्रांची संख्या 2 असणार आहे. ग्रामपंचायतची लोकसंख्या जर 5,000पेक्षा अधिक असेल तर तिथं तुम्हाला 4 सेवा केंद्र लागणार आहेत. त्यानंतर सुधारित जो दर दिलेला आहे, तर तो दर पण त्यांनी इथं दिलेला आहे. सुधारित दर जो आहे तो दर आहे ₹50. राज्य सेतूचा जो वाटा आहे तो ₹2.5 आहे, म्हणजे 5%. महाआयटीचा जो वाटा आहे तो ₹10 म्हणजे 20%. जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा 5% म्हणजे ₹5 म्हणजे 10%. आपली सेवा केंद्राचा जो वाटा आहे तो ₹32.50 म्हणजे 65% असणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी याच्यात काही गोष्टी नमूद केलेल्या आहे. इथं त्यांनी सांगितलेलं आहे की आपले सरकार सेवा केंद्र चालवणारा नागरिकांना घरपोच सेवा देण्यात येणार आहेत. म्हणजे काय आहे की ज्या लोकांना, आता बरेचसे असे लोक असतात की ज्यांना वेळ मिळत नाही किंवा ज्यांना जाता येत नाही, तर त्या लोकांना घरपोच सेवा मिळणार आहे आणि प्रत्येक घरपोच सेवेसाठी त्यांच्याकडून ₹100 शुल्क आकारण्यात येणार आहे. अशा पद्धतीने आपले सेवा केंद्र आता हळूहळू वाढत आहे. लोकांची संख्या, सेतूची संख्या जी आहे ती वाढवणार आहे, जेवढ्या पद्धतीचे लोकांची संख्या आहे. तर अशा पद्धतीने हे जे काय आहे, हे बदल आहेत ते होणार आहेत. या संदर्भातील माहिती होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.